नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. निवासस्थान दुरुस्तीचा ऑडिट झालंच पाहिजे. अधिकाऱ्यांच्या निवासस्थान दुरुस्तीचा ऑडिट झालंच पाहिजे. अधिकाऱ्यांच्या कार्यालय दुरुस्तीचा ऑडिट झालंच पाहिजे. शाळांना निधी मिळालाच पाहिजे. शाळांना निधी मिळालाच पाहिजे. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांचं ऑडिट झालंच ऑडिट झालंच पाहिजे. अधिकाऱ्यांच्या कार्यालय दुरुस्तीचं ऑडिट झालंच पाहिजे. भ्रष्ट बांधकाम विभाग कार्यकर्ता अधिकाऱ्यांच्या निवासस्थान दुरुस्तीचं ऑडिट झालंच पाहिजे. अधिकाऱ्यांच्या कार्यालय दुरुस्तीचं ऑडिट झालंच पाहिजे. शाळांना निधी मिळालाच पाहिजे. शाळांना निधी कार्यालय दुरुस्तीचं ऑडिट झालंच पाहिजे. शाळांना निधी कार्यालय दुरुस्तीचं ऑडिट झालंच पाहिजे. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अधिकाऱ्यांच्या निवासस्थान दुरुस्तीचं ऑडिट झालंच पाहिजे. अधिकाऱ्यांच्या कार्यालय दुरुस्तीचं ऑडिट झालंच पाहिजे. मोडकळीस आलेल्या शाळांना निधी मिळालाच पाहिजे. शाळांना दुरुस्तीसाठी निधी. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शालेय मुलांच्या मूलभूत सुविधा, मग शाळा इमारती असतील, पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असेल, बऱ्याच शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जीर्णावस्थेत वर्ग असल्यामुळं झाडाच्या बाहेर जाणं करावं लागतं. पिण्याचे पाणी सोय नाही. मात्र बीड शहरातील जर पाहिलं आपण, जिल्हाधिकारी असेल, पोलीस अधीक्षक असेल किंवा वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्या कार्यालयास निवासस्थानासाठी तब्बल लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो. पोलीस अधीक्षक बीड यांच्या निवासस्थानासाठी गेल्या 1.5 वर्षामध्ये तब्बल 93 लाख रुपयांचा खर्च आलेला आहे. ग्रामीण भागात मुलींना शौचालय नाही आहे, मात्र पोलीस अधीक्षक यांच्या शौचालय दुरुस्तीसाठी तब्बल 16-17 लाख रुपये खर्च दाखवण्यात येतो. आमचं असं मागणं आहे की गेल्या 20 वर्षामध्ये पोलीस जे अधिकारी आहेत वरिष्ठ, त्यांचे निवासस्थान दुरुस्ती आणि कार्यालय दुरुस्ती यांचं ऑडिट करण्यात यावं आणि ज्यांनी यांना बेकायदेशीररित्या किंवा मंजुरी दिलेली आहे त्यांच्याकडून तो दंड वसूल करण्यात यावा, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.